ओम श्री संतोषी मातायै नमः. ओम श्री शुक्रदेवायै नमः. प्रिय भक्तांनो, आज आपण ऐकणार आहोत शुक्रवार व्रताची पवित्र आणि चमत्कारी कथा. हिंदू धर्मात शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मी, संतोषी माता आणि शुक्रदेवांना समर्पित मानला जातो. अशी श्रद्धा आहे की जो भक्त श्रद्धा आणि विश्वासाने शुक्रवारचे व्रत करतो, त्याच्या जीवनातील दुःख, दरिद्रता आणि संकटे दूर होतात. घरात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद नांदू लागतो. प्राचीन काळी एका सुंदर नगरात धनपाल नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे भरपूर धन, मोठा व्यापार आणि अनेक नोकरचाकर होते. पण त्याच्या मनात समाधान नव्हते. धनपाल दिवसेंदिवस अधिक लोभी आणि अहंकारी होत चालला होता. गरीब आणि गरजू लोकांना मदत करण्याऐवजी तो त्यांचा अपमान करत असे. धनपालची पत्नी सुशीलाबाई मात्र अत्यंत दयाळू आणि धार्मिक स्वभावाची होती. ती रोज सकाळी उठून देवी लक्ष्मीची पूजा करत असे आणि गरिबांना अन्नदान करत असे. प्रत्येक शुक्रवार ती उपवास करून देवीसमोर तुपाचा दिवा लावत असे. एक दिवस सुशीलाबाईने आपल्या पतीला सांगितले, शुक्रवारचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा आणि दान केल्याने घरात सुख समृद्धी वाढते. धनपाल हसत म्हणाला, हे सर्व अंधश्रद्धा आहे. धन मिळवण्यासाठी मेहनत लागते, व्रत उपवास नाही. सुशीलाबाई शांतपणे म्हणाली, धनाने सुख मिळू शकते, पण मनःशांती आणि देवीची कृपा भक्तीनेच मिळते. काही दिवसांनी नगरात एका वृद्ध साधूंचे आगमन झाले. नगरातील लोक त्यांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने गेले. सुशीलाबाईही त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेली. साधूंनी तिला विचारले, देवी, तू इतकी चिंतेत का दिसतेस? सुशीलाबाई नम्रतेने म्हणाली, माझ्या पतीला धनाचा फार गर्व झाला आहे. त्यांना भक्ती, दान आणि धर्मावर विश्वास नाही. साधू शांतपणे हसले आणि म्हणाले, लवकरच त्यांना जीवनाचे खरे सत्य समजेल. त्यानंतर साधूंनी शुक्रवार व्रताचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, जो भक्त श्रद्धेने शुक्रवारचे व्रत करतो, देवी लक्ष्मी त्याच्या घरात कायम वास करते. पण जो अहंकार आणि लोभात अडकतो, त्याच्याकडून सुख हळूहळू दूर जाऊ लागते. सुशीलाबाईने मनोभावे त्यांचे बोलणे ऐकले. त्या रात्री धनपालला एक विचित्र स्वप्न पडले. त्याने पाहिले की त्याच्या मोठ्या महालात अंधार पसरला आहे. सर्व संपत्ती नष्ट होत आहे आणि तो एकटाच रस्त्यावर भटकत आहे. अचानक एक तेजस्वी स्त्री त्याच्या समोर प्रगट झाली. तिच्या हातात कमळ होते आणि तिच्या चेहऱ्यावर दिव्य तेज होते. ती म्हणाली, धनपाल, धनाचा गर्व सोड. दान, भक्ती आणि दया यांमध्येच खरे सुख आहे. धनपाल घाबरून जागा झाला. त्याच्या अंगावर घाम आला होता, पण त्याने त्या स्वप्नाकडे दुर्लक्ष केले. काही दिवसांनी धनपालच्या व्यापारात अचानक नुकसान होऊ लागले. समुद्रमार्गे पाठवलेला माल बुडला. व्यापारातील भागीदारांनी पैसे परत मागायला सुरुवात केली. धनपाल अत्यंत चिंतेत पडला. तो रागाने घरी आला आणि म्हणाला, हे सर्व तुझ्या पूजापाठामुळे झाले आहे. सुशीलाबाई शांतपणे म्हणाली, संकटाच्या काळात देवावर विश्वास ठेवायला हवा. पण धनपालचा राग दिवसेंदिवस वाढत गेला. एक शुक्रवार आला. सुशीलाबाई देवी लक्ष्मीची पूजा करत होती. त्यावेळी पुन्हा तेच वृद्ध साधू त्यांच्या दारात आले. साधूंनी भिक्षा मागितली. सुशीलाबाईने आदराने त्यांना अन्न दिले. तेव्हा धनपाल संतापाने म्हणाला, या साधूंना रोज खाऊ घालून आपले धन संपवायचे आहे का? साधूंनी शांत नजरेने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, धन दानाने कमी होत नाही, तर पुण्याने वाढते. हे बोलून ते निघून गेले. त्या दिवसानंतर धनपालच्या आयुष्यात आणखी संकटे येऊ लागली. त्याचे अनेक नोकर त्याला सोडून गेले. व्यापार पूर्णपणे बंद पडला. एक दिवस अशी वेळ आली की त्याच्या घरात अन्नाचा एक दाणाही उरला नाही. त्या रात्री धनपाल निराश होऊन घराबाहेर बसला होता. त्याच्या मनात पहिल्यांदाच पश्चाताप निर्माण झाला. अचानक त्याला दूरवरून मंद घंटानाद ऐकू आला. त्याने पाहिले की नगरातील मंदिरात शुक्रवारची आरती सुरू आहे. भक्त जय माता लक्ष्मी म्हणत भजन गात आहेत. धनपालच्या मनात काहीतरी बदलू लागले. त्याला आपल्या चुकीची जाणीव होऊ लागली.
मंदिरातून येणारा घंटानाद आणि भक्तांचे भजन ऐकून धनपालच्या मनात एक वेगळीच भावना जागी झाली. आयुष्यात पहिल्यांदाच त्याला आपल्या अहंकाराची जाणीव झाली होती. तो शांतपणे मंदिराकडे चालू लागला. मंदिरात पोहोचल्यावर त्याने पाहिले की अनेक गरीब, वृद्ध आणि सामान्य लोक देवीसमोर भक्तिभावाने प्रार्थना करत होते. काहींच्या अंगावर साधे कपडे होते, काहींना 2 वेळचे अन्नही मिळत नव्हते, तरी त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. धनपालला आश्चर्य वाटले. ज्याच्याकडे भरपूर संपत्ती होती तो स्वतः दुःखी होता आणि ज्यांच्याकडे काहीच नव्हते ते आनंदी होते. तो मंदिराच्या एका कोपऱ्यात जाऊन शांतपणे बसला. तेव्हाच त्याने पुन्हा त्या वृद्ध साधूंना पाहिले. साधू त्याच्याकडे येऊन म्हणाले, धनपाल, आता तुला समजले का की खरे सुख कुठे असते? धनपालच्या डोळ्यात अश्रू आले. तो नम्रतेने म्हणाला, महाराज, मी आयुष्यभर धनाच्या गर्वात जगलो. मी गरिबांचा अपमान केला, दानधर्म टाळला. आता माझ्याकडे काहीच उरले नाही. साधू प्रेमाने म्हणाले, देवी लक्ष्मी केवळ धन देत नाहीत, त्या मनाला समाधानही देतात. पण जिथे अहंकार, लोभ आणि क्रूरता असते तिथे त्या टिकत नाहीत. धनपालने विचारले, माझे जीवन पुन्हा सुधारू शकते का? साधू म्हणाले, जर मनुष्य मनापासून पश्चाताप करून भक्ती आणि सत्कर्माचा मार्ग स्वीकारेल तर देवीची कृपा नक्की मिळते. हे शब्द धनपालच्या मनाला भेदले. त्या दिवसापासून त्याने स्वतःमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. पुढच्या शुक्रवारपासून तो पत्नीबरोबर व्रत करू लागला. सकाळी लवकर उठून स्नान करणे, देवी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावणे, पिवळी फुले अर्पण करणे आणि गरिबांना अन्नदान करणे, हे सर्व तो श्रद्धेने करू लागला. सुरुवातीला लोकांना त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. नगरातील लोक म्हणत, हा तोच धनपाल आहे का जो गरिबांचा अपमान करत असे? पण सुशीलाबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तिला वाटत होते की देवीने अखेर तिची प्रार्थना ऐकली. एक दिवस शुक्रवारच्या व्रतानंतर धनपाल मंदिराबाहेर बसला होता. तेव्हा एक वृद्ध भिकारी थरथरत त्याच्याकडे आला आणि म्हणाला, मला 2 दिवसापासून अन्न मिळाले नाही. पूर्वीचा धनपाल असता तर त्याने त्याला हाकलून दिले असते. पण आता त्याच्या मनात दया निर्माण झाली होती. त्याने स्वतःच्याच ताटातील अन्न त्या वृद्धाला दिले. वृद्धाने आनंदाने आशीर्वाद दिला, देवी लक्ष्मी तुझ्या घरात कायम वास करो. त्या दिवसनंतर धनपालच्या आयुष्यात हळूहळू बदल होऊ लागला. त्याला पुन्हा छोट्या कामातून पैसे मिळू लागले. काही जुने व्यापारी पुन्हा त्याच्याशी व्यवहार करू लागले. पण यावेळी धनपाल बदलला होता. आता तो प्रत्येक कमाईतला काही भाग गरिबांसाठी ठेवू लागला. नगरात त्याच्या बदललेल्या स्वभावाची चर्चा सुरू झाली. एक दिवस नगरात भयंकर पाऊस आणि वादळ आले. अनेक गरिबांची घरे कोसळली. लोक अन्न आणि आसऱ्यासाठी भटकू लागले. धनपाल आणि सुशीलाबाईने लगेच आपल्या घराचे दरवाजे उघडले. त्यांनी अनेक कुटुंबांना आसरा दिला, अन्नदान केले आणि गरजू लोकांना कपडे दिले. हे सर्व पाहून नगरातील लोक आश्चर्यचकित झाले. त्या रात्री धनपालला पुन्हा एक स्वप्न पडले. त्याने पाहिले की देवी लक्ष्मी कमळावर बसून त्याच्याकडे स्मितहास्याने पाहत आहेत. देवी म्हणाल्या, धनपाल, आता तुला खऱ्या संपत्तीचा अर्थ समजला आहे. दया, दान आणि भक्ती हेच जीवनातील सर्वात मोठे धन आहे. धनपाल नम्रतेने त्यांच्या चरणी नतमस्तक झाला. सकाळी उठल्यावर त्याच्या मनात अद्भुत शांतता होती. आता प्रत्येक शुक्रवार त्याच्या घरी भक्तिभावाने पूजा, आरती आणि गरिबांना अन्नदान केले जाऊ लागले. हळूहळू त्याच्या घरात पुन्हा सुख आणि समृद्धी परत येऊ लागली. पण देवी लक्ष्मी अजून त्याची अंतिम परीक्षा घेणार होत्या. धनपालच्या आयुष्यात आता मोठा बदल झाला होता. जो मनुष्य पूर्वी अहंकारी, कठोर आणि लोभी होता तो आता नम्र, दयाळू आणि भक्तिमय बनला होता. प्रत्येक शुक्रवार तो व्रत करत असे, देवी लक्ष्मीची आरती म्हणत असे आणि गरिबांना अन्नदान करत असे. हळूहळू त्याच्या घरात पुन्हा आनंद आणि समाधान परत येऊ लागले. व्यापारही पुन्हा सुरू झाला. पण यावेळी धनपालचा स्वभाव पूर्णपणे बदलला होता. आता तो प्रत्येक व्यवहार प्रामाणिकपणे करत असे आणि गरजू लोकांना मदत करणे हेच आपले कर्तव्य समजू लागला. नगरातील लोक त्याची प्रशंसा करू लागले. अनेक लोक शुक्रवारचे व्रत करू लागले. एक दिवस नगरातील मंदिरात मोठा उत्सव आयोजित करण्यात आला होता. देवी लक्ष्मीच्या मूर्तीला सुंदर फुलांनी सजवण्यात आले होते. संपूर्ण मंदिर दीपांच्या प्रकाशाने उजळून निघाले होते. धनपाल आणि सुशीलाबाईही त्या उत्सवात सहभागी झाले होते. तेवढ्यात मंदिरात एक वृद्ध स्त्री आली. तिचे कपडे फाटलेले होते आणि ती खूप अशक्त दिसत होती. ती लोकांकडे मदतीसाठी पाहत होती. काही श्रीमंत लोकांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. काहींनी तर तिला मंदिराबाहेर जाण्यास सांगितले. पण धनपाल लगेच तिच्याजवळ गेला.
त्याने आदराने तिला बसवले, पाणी दिले आणि भोजन आणून दिले. वृद्ध स्त्रीच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणाली, बाळा, तू मला आईसारखा सन्मान दिलास. धनपाल नम्रतेने म्हणाला, गरजूंना मदत करणे हेच खरे पुण्य आहे. वृद्ध स्त्रीने त्याला आशीर्वाद दिला आणि निघून गेली. त्या रात्री धनपालला पुन्हा एक अद्भुत स्वप्न पडले. त्याने पाहिले की तीच वृद्ध स्त्री तेजस्वी रूप धारण करून त्याच्या समोर उभी आहे. तिच्या हातात कमळ होते, अंगावर दिव्य अलंकार होते आणि तिच्या चेहऱ्यावर अद्भुत तेज चमकत होते. धनपाल घाबरला आणि नम्रतेने म्हणाला, आपण कोण? ती दिव्य स्त्री स्मित हास्य करून म्हणाली, मी देवी लक्ष्मी आहे. हे ऐकताच धनपाल आणि सुशीलाबाई दोघेही त्यांच्या चरणी पडले. देवी म्हणाल्या, धनपाल, तू खऱ्या भक्तीचा अर्थ समजून घेतला आहेस. तू दान, सेवा आणि नम्रतेचा मार्ग स्वीकारला आहेस. त्यामुळे आता माझी कृपा सदैव तुझ्यावर राहील. धनपालच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो म्हणाला, हे माते, मला आता धनाची नाही, फक्त तुमच्या कृपेची इच्छा आहे. देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन म्हणाल्या, जिथे श्रद्धा, दया आणि संतोष असतो तिथे मी कायम वास करते. इतके बोलून देवी अदृश्य झाल्या. सकाळी उठल्यानंतर धनपालचे मन आनंदाने भरून गेले होते. त्याने लगेच नगरातील गरिबांसाठी मोठ्या अन्नदानाचे आयोजन केले. हजारो लोकांना भोजन देण्यात आले. गरिबांना वस्त्रे वाटण्यात आली. अनेक गरीब मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी धनपालने घेतली. आता त्याचे घर केवळ धनानेच नव्हे तर पुण्यानेही समृद्ध झाले होते. परंतु एक दिवस अचानक त्याच्या व्यापारात पुन्हा संकट आले. काही लोकांनी त्याला फसवण्याचा प्रयत्न केला. अनेक व्यापाऱ्यांनी त्याच्यावर खोटे आरोप केले. नगरातील काही लोक म्हणू लागले, धनपालचे चांगले दिवस पुन्हा संपले. पण यावेळी धनपाल घाबरला नाही. तो शांतपणे म्हणाला, जिच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असते तिला कोणतीही अडचण जास्त काळ त्रास देऊ शकत नाही. त्याने प्रामाणिकपणा आणि संयम सोडला नाही. काही दिवसांनी सत्य सर्वांसमोर आले. ज्यांनी खोटे आरोप केले होते त्यांची फसवणूक उघड झाली. नगरातील राजालाही सत्य समजले. राजाने स्वतः धनपालला दरबारात बोलावले आणि म्हणाला, तुझ्यासारखा प्रामाणिक आणि दयाळू मनुष्य दुर्मिळ आहे. राजाने त्याला सन्मानित केले आणि नगरातील गरिबांच्या मदतीसाठी मोठी जबाबदारी त्याच्याकडे दिली. धनपाल नम्रतेने म्हणाला, हे सर्व देवी लक्ष्मीच्या कृपेने शक्य झाले आहे. आता संपूर्ण नगरात शुक्रवार व्रताची महिमा पसरली होती. लोक श्रद्धेने देवी लक्ष्मीची पूजा करू लागले. धनपाल आणि सुशीलाबाईंचे जीवन पूर्णपणे बदलले होते. त्यांच्या घरात भक्ती, समाधान आणि आनंद नांदू लागला होता. काळ पुढे सरकत गेला आणि धनपालचे जीवन पूर्णपणे बदलून गेले. आता त्याच्या घरात केवळ संपत्तीच नव्हती तर समाधान, आनंद आणि भक्तीचे वातावरणही होते. प्रत्येक शुक्रवार त्याच्या घरी देवी लक्ष्मीची विशेष पूजा, आरती आणि अन्नदान होत असे. दूरदूरवरून लोक त्याच्या घरी येऊन व्रतकथा ऐकत असत. धनपाल नेहमी लोकांना सांगत असे, धनाने गर्व करू नका. खरे सुख दान, सेवा आणि भक्तीत आहे. नगरातील लोक त्याच्या बोलण्याने प्रेरित होऊ लागले. अनेक श्रीमंत लोकांनी गरिबांना मदत करण्यास सुरुवात केली. मंदिरात भजन, कीर्तन वाढले. नगरात शांतता आणि आनंद पसरू लागला. एक दिवस शुक्रवारच्या दिवशी धनपाल आणि सुशीलाबाई देवीची पूजा करत असता त्यावेळी एक लहान मुलगी त्यांच्या दारात आली. तिचे कपडे जुने होते आणि ती खूप भुकेली दिसत होती. ती हळू आवाजात म्हणाली, मला थोडे अन्न मिळेल का? सुशीलाबाईने लगेच तिला प्रेमाने आत बसवले. धनपालने स्वतः तिच्यासाठी भोजन वाढले. मुलगी आनंदाने जेवली आणि म्हणाली, तुमच्या घरात नेहमी सुख आणि समृद्धी राहो. हे बोलून ती अचानक बाहेर गेली. धनपाल आणि सुशीलाबाई तिच्या मागे गेले, पण बाहेर कोणीच दिसत नव्हते. त्या क्षणी त्यांच्या घरात मंद सुवास पसरला आणि पूजा खोलीत ठेवलेला दिवा स्वतःहून तेजाने प्रज्वलित झाला. धनपाल भावुक होऊन म्हणाला, ही स्वतः देवी लक्ष्मींची कृपा होती. त्या दिवसानंतर त्यांचा देवीवरील विश्वास आणखी दृढ झाला. धनपालने आपल्या संपत्तीचा मोठा भाग समाजसेवेसाठी वापरायला सुरुवात केली. त्याने अनेक गरीब मुलांच्या शिक्षणासाठी मदत केली. धर्मशाळा बांधल्या, विहिरी खोदून दिल्या आणि गरजू मुलींचे विवाह लावून दिले. संपूर्ण नगरात त्याच्या सत्कर्मांची कीर्ती पसरली. एक दिवस नगरातील राजा स्वतः धनपालच्या घरी आला. त्याने पाहिले की तिथे गरिबांना भोजन दिले जात आहे, वृद्धांची सेवा केली जात आहे आणि सर्वत्र भक्तीचे वातावरण आहे. राजा प्रभावित होऊन म्हणाला, धनपाल, तू केवळ श्रीमंत व्यापारी नाहीस तर खरा पुण्यवान मनुष्य आहेस. धनपाल नम्रतेने म्हणाला, महाराज, हे सर्व देवी लक्ष्मी आणि शुक्रवार व्रताच्या कृपेनेच शक्य झाले आहे.
राजाने संपूर्ण नगरात घोषणा केली की प्रत्येकाने शुक्रवारच्या दिवशी शक्य तितके दान आणि सत्कर्म करावे. हळूहळू संपूर्ण नगर बदलू लागले. लोक एकमेकांना मदत करू लागले. गरिबांची काळजी घेतली जाऊ लागली. मंदिरात भक्तिभावाने पूजा होऊ लागली. काही वर्षानंतर धनपाल वृद्ध झाला, पण त्याच्या चेहऱ्यावर नेहमी समाधान आणि आनंद दिसत असे. एक शुक्रवारच्या दिवशी तो देवीसमोर शांतपणे बसून प्रार्थना करत होता. त्याने डोळे मिटून म्हटले, हे माते, तुमच्या कृपेने मला खऱ्या जीवनाचा अर्थ समजला. अचानक मंदिरात तेजस्वी प्रकाश पसरला. देवी लक्ष्मींचे दिव्य रूप दिसले. देवी प्रेमाने म्हणाल्या, धनपाल, तू धनाचा योग्य उपयोग करून अनेकांचे जीवन सुखी केलेस. त्यामुळे आता माझा आशीर्वाद सदैव तुझ्या कुटुंबावर राहील. धनपाल आणि सुशीलाबाई आनंदाश्रूंनी देवीच्या चरणी नतमस्तक झाले. ही कथा आपल्याला शिकवते की शुक्रवारचे व्रत श्रद्धेने आणि मनापासून केल्यास देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. अहंकार, लोभ आणि स्वार्थ मनुष्याला दुःख देतात, पण दान, सेवा आणि भक्ती जीवनाला सुखी आणि पवित्र बनवतात. जो भक्त श्रद्धेने शुक्रवारचे व्रत करतो, देवी लक्ष्मीची पूजा करतो आणि गरिबांना मदत करतो, त्याच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम राहते. प्रेमाने बोला, संतोषी माता आणि देवी लक्ष्मी माता की जय.